सायंकाळच्या मननचिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत आहे. विजय संगीत गीत नंबर 52 आणि उपासना संगीत गीत नंबर 113 नाम येशूचे आवडे हे आपण गाणार आहोत. मी रेव्हरंड सॅमसन जयकर आपणाला विनंती करतो, प्लीज आपण पुढे या. नाम येशूचे आवडे ते भयवारी ते प्रिय गोड केवडे ते शांत ठेविते. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू स्वर्गाला त्यजुनी पृथ्वीवरी आला दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू दुष्टांच्या करिता मध्यस्थी करिता दुःखास झाला शोषिता. जे नये वर्णिता येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. येशू मृत्यूला जिंकुनी जिवंत झाला तो सकला उठवूनी देईल मुक्तीला. येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाडिले मी मुक्ती पावलो. आज सायंकाळचं मनन रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब यांच्याकडून आहे. आजच्या मननाकडे जाण्यापूर्वी आपण थोडक्यात प्रार्थना करूया. आमच्या जिवंत दयाळू प्रभू परमेश्वर पित्या, तू सकाळपासून आमचा प्रतिपाळ केला व ज्या पावसासाठी आम्ही विश्वासाने तुझ्याकडे मागत होतो तो तू आम्हाला देत आहेस म्हणून उपकार स्तुती करीत आजच्या ह्या सायंकाळी पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी बसून पवित्र वचनाचं मननचिंतन आम्ही करीत आहोत. हे मननचिंतन तू आम्हासाठी आशीर्वादाचं कर आणि याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आज तुझ्या प्रिय दासा करवी तो आम्हाशी बोल व तुझा पवित्र निरोप आम्हास कळीव. बोलण्यासाठी पाळकसाहेबांना लागणारी कृपा व पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ मननासाठी त्यांना आमंत्रण करतो. थँक्यू पाळकसाहेब. या सायंकाळी पुन्हा एकवार आपण थोडक्यामध्ये प्रभूच्या वचनांचं आत्मिक मनन चिंतन करीत असताना
आमचं लक्ष, आमचं मन, आमचं अंतःकरण थोडा वेळ आपण प्रभूच्या वचनांकडे लावूया आणि प्रभूला आपण विनंती करू की प्रभू आजचं जे वचन आहे ते मला, आम्हा सर्वांना आणि विशेष करून जे आमचे श्रोतेगण आहेत, ऐकणारे ऑनलाईन सभेमध्ये आज सायंकाळी सामील झालेले आहेत, अशा सर्व प्रियजनांना देवबाप त्याची कृपा पुरव. आजच्या मननासाठी इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय आहे आणि पहिली 3 वचनं आपण वाचणार आहोत. वास्तविक फार मोठा अध्याय आहे, परंतु आज जो आपला मुख्य विषय आहे की विश्वास आणि विश्वास ठेवणं या संदर्भात पवित्र शास्त्र आधारे आपण चर्चा करणार आहोत. इब्रिकरास पत्र याचा जो मुख्य मथळा किंवा आशय हेडिंग आहे, विषय आहे विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणं. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयींचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही. देवबाप या वचनांच्याद्वारे आमचं सहाय्य करू, आम्हाला एक नवीन आत्मिक मार्गदर्शन तो पुरव. थोडक्यामध्ये आपण प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या थोर कृपाळू परमेश्वरा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आजच्या या अनमोल संधीबद्दल पुन्हा एक वार आम्ही तुला धन्यवाद देतो. थोडा वेळ आमच्या या क्षणभंगूर आयुष्यामध्ये तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे तुझी पवित्र मधुर वाणी ऐकण्याची एक मौल्यवान संधी मला आणि आम्हा सर्व ऐकणाऱ्या विश्वासाने तू दिलीस, याबद्दल परमेश्वर देव बापा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही सर्वजण तुला शरण होतो. प्रभू तू आमचा स्वीकार कर, माझा स्वीकार कर. माझ्या सर्व अपराधांची पापांची क्षमा कर. तुझं वचन शेअर करत असताना, सांगत असताना प्रभू माझ्या अशुद्ध ओटा जिभेला स्पर्श कर आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे एक नवीन शक्ती तू दे. आणि आमचे जे प्रियजन ऐकणारे आहेत आणि ह्या मंदिरामध्ये हजर असणारे तुझे दास आहेत, या सर्वांना प्रभू लागणारी कृपा तू दे. आणि या वचनांच्याद्वारे आणि आमच्या एकत्र येण्याच्याद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर आणि आम्हाला एक नवीन आशीर्वाद दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. या अध्यायामधून 11व्या अध्यायामधून इब्रिकराचा जो लेखक आहे त्याने विश्वास काय आहे आणि विश्वासाची जी संकल्पना आहे ती तो स्पष्ट करून सांगत असताना विश्वासासंदर्भात एक व्याख्या त्याने पहिल्याच वचनामध्ये दिलेली आहे की विश्वास म्हणजे काय. तर विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आणि विश्वासाच्या या व्याख्येला अनुसरून मग या विश्वासाच्या कृतीमध्ये पवित्र शास्त्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं जीवन विश्वासाने परमेश्वराला समर्पित केलं त्या विश्वासणाऱ्यांची फार मोठी यादी 11व्या अध्यायामध्ये या पत्राचा लेखक तो देत आहे. आणि या संपूर्ण विश्वासाच्या उदाहरणांवरून 5 गोष्टी तो मंडळीला आणि आम्हा सर्वांना सांगत आहे की आम्ही जेव्हा देवावर विश्वास ठेवतो असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा आम्ही देवावर ठेवलेल्या विश्वासामध्ये या 5 गोष्टी येणं आवश्यक आहे असा त्याचा अर्थ आहे. विश्वासाची परिपूर्ण संकल्पना काय आहे हे स्पष्ट करताना लेखक या अध्यायामध्ये विश्वास आहे तर सोबतच आज्ञापालन, धैर्य, सहनशीलता आणि आशा या गोष्टी या विश्वासाच्या संकल्पामध्ये आल्याशिवाय विश्वासाची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणून विश्वासाची जेव्हा आम्ही संकल्पना पाहतो, देवावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, तर त्याचा हा अर्थ आहे की आम्हा विश्वास ठेवणाऱ्यांना देवाने जी काही अभिवचनं दिलेली आहेत त्या अभिवचनांबद्दल आम्ही आशा धरतो आणि खात्री बाळगतो, भरोसा ठेवतो की देवाने दिलेली विश्वासदारांना जी काही अभिवचनं आहे तो
पूर्ण करणारा विश्वासू परमेश्वर आहे. सोबतच देवावर विश्वास ठेवतो म्हणजे त्याच्या आज्ञांचं पालन आम्ही करीत असतो. आणि आज्ञापालन करीत असतानाच जीवनामध्ये उद्भवणाऱ्या सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या विविध प्रकारची संकटं आहेत, त्या संकटांना धैर्याने आणि सहनशीलतेने तोंड देत देवावर प्रगट केलेल्या आणि आमच्या मनामध्ये असलेल्या देवाच्या विश्वासाला प्रत्यक्षामध्ये आम्ही जेव्हा कृतीमध्ये आणतो तेव्हा हा विश्वास एक प्रकारे परिपूर्ण होत असतो, असं या अध्यायांवरून लेखकाने स्पष्ट केलेलं आहे. विश्वास हा 2 प्रकारचा असू शकतो, एक सक्रिय आहे आणि एक निष्क्रिय आहे. सक्रिय विश्वास म्हणजे प्रामाणिकपणा आणि विश्वासूपणा यासह हा विश्वास प्रत्यक्ष जीवनामध्ये आचरणात आणलं जातं. त्याला कृतिशील किंवा कार्यकारी विश्वास असं म्हटलेलं आहे. आणि निष्क्रिय किंवा निर्जीव विश्वास याच्या विपरीत आहे. विश्वास ठेवणं असं म्हणणं परंतु पुढं काहीच वाढ न होऊ देणं, म्हणजे आहे तिथंच थांबलं जाणं, त्याचे कोणत्याही प्रकारे कृतीमध्ये लक्षणं न दिसणं, त्याला निर्जीव किंवा कृतीहीन असं विश्वास असं म्हटलेलं आहे. देवाचे विश्वास पात्रता या अध्यायामधून आम्हाला पाहायला मिळते की देवाने जी काही अभिवचनं पूर्ण करण्यासाठी विश्वासणाऱ्यांना दिलेली आहे तो देवच खरा एक विश्वासू आहे. आणि तो विश्वासूपणे ह्या सर्व अभिवचनांची पूर्णता विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करणारा देव आहे. देवावर विश्वास ठेवणं यामध्ये विश्वासणाऱ्याला फक्त एकच गोष्ट करावी लागते, ती म्हणजे फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवणं. त्याच्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. तर देवाची विश्वास पात्रता म्हणजे देवाने त्या संदर्भात दिलेली जी काही अभिवचनं आहे आणि जे काही आशीर्वाद आहे ते फक्त देवालाच पूर्ण करावे लागतात. आणि म्हणून विश्वास ठेवणं हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवणं जुन्या करारामध्ये अभ्यास करताना असं आढळलं की कमीत कमी 30 वेळा हा शब्द आलेला आहे. तर NT म्हणजे नवीन करारामध्ये, न्यू टेस्टामेंटमध्ये हा शब्द सुमारे 500 पेक्षा जास्त वेळा आलेला आहे. या संदर्भामध्ये पाहत असताना जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो यहुदी लोकांच्या इतिहासामध्ये की त्यांच्या जीवनामध्ये हा अविश्वासूपणा जाहीर झालेला होता. जुन्या करारामध्ये ज्याच्या आगमनाची प्रत्यक्ष घोषणा करण्यात आली, त्याच्याबद्दल अभिवचनं देण्यात आली, भविष्य वर्तवण्यात आलेलं होतं, तो मसीहा म्हणजे प्रभू ख्रिस्त जो येणार होता तो आला, त्याचं येणं, त्याचा जन्म घेणं, त्याचं कार्य आणि जे काही त्याच्या संदर्भात जुन्या करारामध्ये अभिवचनं देऊन ठेवण्यात आलेली होती ती शब्दशः येशू ख्रिस्ताच्या येण्यानं पूर्ण झालेली असतानाही यहुदी लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यावर अविश्वास व्यक्त केलेला आहे. अनेक यहुदी लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की हाच मसीहा असेल काय, हाच संदेष्टा असेल काय, कारण नासरेतचा येशू येणारा मसीहा आहे हे मानण्यास, हे स्वीकारण्यास विश्वासाची खरीखुरी कृती गरजेची असताना, आवश्यक असताना यहुदी लोकांनी अविश्वास व्यक्त केला. आणि म्हणून योहान 1:11 विश्वास ठेवणाऱ्यांचा जो दर्जा आहे तो यहुदी लोकांकडून आता जगाकडे वळवण्यात आलेला आहे. आणि या दैवी सत्यावर म्हणजे मशीहावर, त्याच्या सेवा कार्यावर, त्याच्या बलिदानावर, त्याच्या पुनरुत्थानावर ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला जगामध्ये त्या सर्वांना देवाने एक आपला वेगळा अधिकार, वेगळा दर्जा आणि आशीर्वाद देऊन त्यांना आपली लेकरं म्हणून स्वीकारली आहेत. आणि म्हणून योहान आपल्या शुभवर्तनामध्ये पहिल्या अध्यायाच्या 11 वचनामध्ये तो म्हणतो की तो आपल्या स्वकीयांकडे आला तरी स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही, पण जितक्यांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला त्या सर्वांना देवाची लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. होय प्रिय भावना बहिणींनो, जगामध्ये
विश्वास ठेवणारे जे आम्ही ख्रिस्ती लोक आहोत, आज देवाने आम्हा प्रत्येकाला हा देवाची लेकरं होण्याचा विशेष जो अधिकार आहे, जो दर्जा आहे, तो या जगामध्ये यासाठी दिलेला आहे की आम्ही त्या मसीहाला स्वीकारलेलं आहे, त्या येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आणि जगामध्ये प्रेषित 11:26 प्रमाणे आम्ही पाहतो तर पहिलं हे जे ख्रिस्ती नाव अंत्योखिया, सिरियामधील जी अंत्योखिया मंडळी होती, त्या अंत्योखियाच्या मंडळीतील लोकांना ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, येशूचा आपला तारा म्हणून स्वीकार केला, त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ती हे पहिलं नाव मिळालं. आणि विश्वास ठेवणं म्हणजे ख्रिस्ती होणं एक समीकरण जगामध्ये रूढ झालेलं आहे. म्हणजे विश्वास ठेवणे याचा सरळ अर्थ आहे की देह धारण करून आलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणं, त्याचा जन्म, त्याने केलेले सेवा कार्य, त्यानं दिलेलं शिक्षण, पाप्यांसाठी केलेले भयंकर दुःख सहन, वधस्तंभावरील प्रायश्चित्त बलिदान, तारणाचे पूर्ण प्रक्रिया, त्याचं मरण, त्याचं पुरलं जाणं, पुन्हा जिवंत होणं, त्याच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आपल्या स्वतःची सार्वकालिक जीवनाची तयारी या पृथ्वीवर कृतिशील जीवनामध्ये करून विश्वासानं आम्ही जेव्हा जागृत ठेवतो त्याला विश्वास ठेवणं असं म्हटलेलं आहे. थोडक्यामध्ये की विश्वास ठेवणे याचा अर्थ की आपलं संपूर्ण जीवन प्रभू ख्रिस्ताला समर्पित करणं. विश्वास ठेवणे याला आणखी असं म्हटलेलं आहे की जी काही नावं, ज्या काही उपमा ॲज अ ख्रिस्ती म्हणून विश्वासणाऱ्यांना मंडळीला नवीन करारामध्ये पवित्र बायबलमध्ये दिलेल्या आहेत, त्या उपमांप्रमाणे आम्हाला जीवन जगून दाखवणं. उदाहरणार्थ येशूनं म्हटलं मत्त्याच्या 5व्या अध्यायामध्ये की तुम्ही पृथ्वीचं मीठ आहात, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आणि आता जर आपण वाला की आपल्याला देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. अनेक उपमा दिलेल्या आहेत आणि ह्या उपमा फक्त नावापुरता नाही आहेत, तर त्यामध्ये असणारी जी काही गुणवैशिष्ट्य आहेत ती आत्मसात करून त्याप्रमाणे वागून आमच्या विश्वासाला जिवंतपणे जगामध्ये आम्हाला सादर करायचं आहे. याच्या विरोधात विश्वास काय नाही, नकारात्मक बाब जो आम्ही पाहत असताना विश्वास ठेवणं आणि विश्वासाप्रमाणे वागणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. याचं बायबल स्पष्टपणे शिकवतो. प्रभू येशू ख्रिस्त खूप चांगला देव आहे, तारणारा देव आहे. बायबल खूप चांगलं आहे. बायबलची धर्मतत्व, येशू ख्रिस्ताचं शिक्षण मला खूप आवडतात, आम्हाला फार आवडतात, ती माझ्या बुद्धीला पटतात असं म्हणणं म्हणजे विश्वास नाही आहे. तर विश्वास हा नेहमी कृतिशील असतो, वाढत जाणारा असतो आणि क्रियाशील असतो. विश्वासाप्रमाणे आचरण वागणं नसेल तर असा विश्वास हा निर्जीव आहे, मेलेला आहे असं बायबल स्पष्टपणे याकोब याचा 2 अध्याय 27-26 वचनामध्ये म्हणतो. विश्वासासोबत जर क्रिया नाही तर मुळात कसा आहे, तो निर्जीव आहे. जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे असं त्याचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. विश्वास ठेवण्यामध्ये काही हिब्रू शब्द जेव्हा आम्ही अभ्यास केला बायबल कॉमेंट्रीमध्ये तर काही शब्द आढळलेले आहेत. तर विश्वास ठेवणं म्हणजे विश्वासामध्ये आढळ राहणं, याला आमेन असा शब्द म्हटलेला आहे. विश्वास ठेवणं म्हणजे देवाने प्रगट केलेल्या सत्यांकडे मन लावणं, मन वळवणं आणि त्याला चिटकून राहणं. ग्रीकमध्ये त्याला पिथोमाई हा शब्द वापरलेला आहे पौलाने प्रेषित 17-27 अध्याय 28-24 आणि या अनेक वचनांमध्ये त्याने शब्द वापरलेला आहे. तिसरं म्हणजे जेव्हा आम्ही विश्वास ठेवतो असं म्हणतो तर देवाने दिलेल्या अभिवचनांवर विश्वास ठेवणं, त्या अभिवचनांना चिटकून राहणं आणि त्यावर अवलंबून राहणं. आणि ग्रीक शब्द पौल या ठिकाणी वापरतो पिस्टेओ पिथोमाई. ह्या ग्रीक शब्दांमध्ये स्पष्टपणे त्याचा अर्थ मराठीमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे की विश्वासामध्ये अढळ राहणं, विश्वासामध्ये टिकून ठेवणं आणि जी काही सत्य पवित्र शास्त्रामध्ये प्रगट केलेली आहे त्या सत्यांकडे मन लावलं आणि विशेष करून विश्वासणाऱ्यांना जी काही अभिवचनं देवाने दिलेली आहे त्या अभिवचनांबद्दल आशायुक्त होऊन त्यावर आम्ही अवलंबून राहणं शिकलं पाहिजे. हे पाहत असताना पवित्र शास्त्रामध्ये विश्वाच्या संदर्भात 4 तत्व आणि 3 ठळक लक्षणं
दिलेली आहेत. पहिलं जे तत्व आहे, विश्वास हा वैयक्तिक असतो. देवावर ठेवणारा विश्वास, माझा जो विश्वास आहे हा माझा अंतःकरणामधून असणारा विश्वास हा वैयक्तिक आहे. पहिलं तत्व बायबलचं आहे. दुसरं म्हणजे प्रगट झालेल्या सत्याचे सिद्धांतिक ज्ञान असणं, ते समजणं आणि त्याचं आकलन होणं हा विश्वासाचा आणखी एक तात्विक मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की जेव्हा देवावर आम्ही विश्वास ठेवतो असं म्हणतो, त्याचं एक तत्व आहे की देवावरील विश्वासाचा पुरावा काय आहे. मग तो म्हणजे गलतीकारसपत्र 5वा अध्याय 23 ते 25 या वचनामध्ये पवित्र आत्म्याची सद्गुण किंवा फळं ही त्या विश्वासाचा पुरावा किंवा आधार असं म्हटलेलं आहे. आणि चौथं महत्त्वाचं तत्व आहे म्हणजे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाचा मुख्य विषय म्हणजे आमच्या जीवनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये ख्रिस्ताला असलेलं स्थान. गलतीकारसपत्र 3रा अध्याय 23-25 मध्ये पौल हे स्पष्ट करतो. आणि हे पुढे धरून विश्वासाचे 3 मुद्दे किंवा ठळक लक्षणे तो या ठिकाणी जाहीर करतो की पहिला जो विश्वासाचा लक्षण आहे किंवा मुद्दा आहे, विश्वास हा तारणदायी विश्वास असतो. म्हणजे पाप्यांच्या तारणासाठी देवाने दिलेली अभिवचनं व त्याने सिद्ध केलेला जो मार्ग आहे, या मार्गाविषयीची पूर्ण खात्री बाळगणं, याला तारणदायी विश्वास असं म्हटलेलं आहे. आणि याच विश्वासाच्या द्वारे तारणारा प्रभू ख्रिस्त व त्याने केलेले कार्य यावर आपल्याला पूर्णपणे विसंबून राहता येते. हाच तारणदायी विश्वास विश्वासणाऱ्यांना विशेष स्थान, विशेष दर्जा प्राप्त करून देतो आणि याला ख्रिस्तामध्ये असणं असं म्हटलेलं आहे. दुसरं तत्व जे आहे विश्वासाचं, हा तारणदायी विश्वास जो आहे हा पवित्र करणारा विश्वास असतो. तारणदायी विश्वास हळूहळू विश्वासणाऱ्यांना पवित्रीकरणाकडे घेऊन जात असतो. देवाच्या सामर्थ्याने ख्रिस्तामधील मिळालेल्या मुक्तीच्या द्वारे आणि असलेल्या आपल्या स्थानामुळे देवाचे सर्व आशीर्वाद हा निश्चित करतो. तारणानंतर एक प्रकारे सर्व विश्वासणारे देवाने देऊ केलेल्या पवित्रीकरणाच्या प्रक्रियेत आणले जातात व ते पवित्र आत्म्याचे अधीन राहून पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. कारण देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्यांचे तारण यासाठीच केलेले आहे की जसा आपला देव पवित्र आहे तसे आम्ही पवित्र बनावे. आणि पहिले थेसलकरापत्र 4 अध्याय 3:7, कलसे 3:12, पहिले करिंथ 1:1-2 या वचनांमध्ये पौलेस म्हणतो की आमचं जे पाचारण आहे, आम्हाला तारणामध्ये जे पाचारण केलेलं देवाने ते आमचं पवित्रीकरण करण्यासाठी केलेलं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि तिसरा प्रमुख मुद्दा जो आहे तारणाच्या संदर्भात सेवा करणारा विश्वास आहे. सेवा करणारा विश्वास हा दैवी आध्यात्मिक दानांच्या सत्यावर आधारलेला विश्वास आहे. देवाच्या सेवेसाठी असणारी पात्रता, त्यासाठी देवाने केलेलं पाचारण, त्यासाठी देवाने केलेली नेमणूक, याद्वारे हा तारणदायी सेवा करणारा विश्वास सतत आणि सतत कृतिशील जीवनामध्ये असतो. सेवा करणारा विश्वास अधिक फलदायी होण्यासाठी देवाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला, मंडळीला पवित्र आत्म्यांच्या विविध दानाने परिपूर्ण केलेलं आहे. त्याला पंचसूत्री दान असं म्हटलेलं आहे. त्या दानांच्याद्वारे देव त्याची सेवा करण्यासाठी विश्वासणाऱ्याला जगामध्ये सिद्ध करीत असतो आणि मंडळीच्या द्वारे आपलं कार्य पूर्ण करून घेत असतो. याला सेवा करण्याचं जे दान आहे त्याला ग्रीक भाषेमध्ये डायकोनिया असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की ही सेवा स्वतःची नाही तर इतरांची सेवा करण्यासाठी देवाने पवित्र आत्म्याच्या द्वारे मंडळीला या विविध प्रकारच्या सेवेच्या दानांनी परिपूर्ण केलेलं आहे. आणि मार्क 10:25 मध्ये आपल्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताने हाच शब्द वापरलेला आहे, डायकोनिया, की प्रभू ख्रिस्ताने काय म्हटलं की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नाही तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आलेला आहे. या संदर्भात आम्ही पाहत असताना हे 3 महत्त्वाचे तत्व आमच्या जीवनामध्ये, मंडळीच्या जीवनामध्ये सतत
कार्यशील असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानू की या विश्वाच्या संदर्भात फार मोठा अध्याय आहे तो. आणि त्याचं पूर्वजांविषयी जी साक्ष देण्याला की त्यांनी न पाहता देवावर त्यांनी विश्वास ठेवता, न दिसणाऱ्या देवावर विश्वास ठेवता, न मिळालेल्या अभिवचनांवर त्यांनी विश्वास ठेवला, न दिसणाऱ्या न मिळणाऱ्या प्राप्त होणाऱ्या देशावर त्यांनी विश्वास ठेवला आणि देवाने त्यांना फार मोठा आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून आमच्याही जीवनामध्ये या विश्वासाचं कार्य होण्यासाठी या 5 महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण प्रारंभी पाहिल्या त्या म्हणजे संपूर्ण विश्वास ठेवणं, दिलेल्या अभिवचनाबद्दल आशा बाळगणं, देवाने दिलेल्या आज्ञांचं पालन करणं, येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांना धैर्यानं सहनशीलतेनं तोंड देणं आणि हा विश्वास प्रत्यक्ष कृतीसह जीवनामध्ये साकारणं, याला विश्वासाची परिपूर्णता असं म्हटलेलं आहे. या आज सायंकाळी आपण प्रभूला आमचा अविश्वास पुष्कळदा कमजोर होऊन जातो, डामाडोल होऊन जातो, अनेक चिंता काळजी प्रसंग येतात, त्यावेळेला आपण प्रार्थना करूया. एक प्रसंग असा होता, लूक 17:5 शिष्यसुद्धा विश्वासामध्ये जेव्हा कमजोर ठरले, कमकुवत ठरले, तेव्हा प्रेषितांनी प्रभूला विनंती केली की प्रभूजी आमचा विश्वास वाढव. मार्क 9:23 एका बापाने आपल्या मुलाला येशूकडे आणलं, पण त्यामध्ये त्याला तर कुशंका होती. तो म्हणतो प्रभू तुला शक्य असेल तर माझ्या मुलाला बरं कर. पण येशू म्हणतो शक्य असेल असं का म्हणतो, देवाला सर्व काही शक्य आहे. मग लगेच मुलाचा बाप म्हणतो प्रभूजी माझा अविश्वास घालून टाका, माझा विश्वास वाढवा. हीच प्रार्थना या सायंकाळी आपण करू आणि विश्वासाने जे दिलेले जे जीवन आहे ते आपण आपल्या कृतीच्या माध्यमातून पूर्ण करूया आणि देवाला आपण धन्यवाद देऊया. देवबाप तुम्हा सर्वांना या लहानशा मननाच्याद्वारे आशीर्वादित करू. थँक्यू व्हेरी मच. विश्वास किती महत्त्वाचा आहे ह्याचं अगदी थोडक्यात परंतु अतिशय स्पष्ट आणि अतिशय सखोल अध्ययन आपल्यासमोर आलं. पाळकसाहेबांच्या या गौरवी सेवेसाठी मी परमेश्वराला धन्यवाद देतो, पाळकसाहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि प्रियांनो, विश्वासामध्ये मजबूत राहून आपलं जीवन जगण्यासाठी प्रभुदेव बाप आपल्याला नक्की शक्ती, बळ आणि कृपा देत आहे. आम्ही विश्वासामध्ये वाढत जाऊया, कारण की आमच्यासाठी ही मौल्यवान अशी ठेव आहे. ह्याकडे बारकाईने आपलं लक्ष द्या. पुन्हा एक वार आम्ही पावसासाठी प्रार्थना करूया, मंडळीतल्या आजारी प्रियजनांसाठी प्रार्थना करूया, आपल्या संस्थेच्या संपूर्ण सेवा कार्यासाठी सर्व पदाधिकारी वर्ग यांच्यासाठी प्रभूकडे कृपा मागूया. आपल्या शाळा, आपले वसतिगृह व त्यांच्याद्वारे होत असलेली आपली सर्व सेवा, सोबतच जी आमची प्रिय लेकरं बाहेरगावी शिकत आहे त्यांचं शिक्षण प्रभू आशीर्वादित करो. महिला मंडळ, तरुण संघ, संडे स्कूल सगळ्यांची सेवा परमेश्वर देवबाप आशीर्वादाची करो. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी सन्माननीय रेव्हरंड सुनील लोंढे पाळकसाहेब तुम्हाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे या व थोडक्यामध्ये या सर्व विषयांसाठी आपण प्रार्थना करा. पाळकसाहेबांच्या प्रार्थनेनंतर मी पुढील गोष्टी सांगतो. प्रार्थना करू. आमच्या गौरीशाली देवबापा, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण की पुन्हा एकदा देवबापा तुझ्या वचनाच्याद्वारे देवबापा तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही तुझे आभार मानतो, कारण की प्रभू तू प्रत्येक वेळेस आम्हाला जागृत करतोस, आमचा अशक्तपणा दाखवतोस, आमचं दुर्बलता आम्हाला दाखवतोस. पुष्कळ वेळेस आम्ही विश्वास ठेवतो, परंतु देवबापा आमच्या विश्वासामध्ये पुष्कळ दुर्बलता असते, अशक्तपणा आहे. कृती करायला पाहिजे ती आम्ही करत नाही, खात्री करायला पाहिजे ती खात्री करत नाही, आणि तुझ्यावरती आशा ठेवायला पाहिजे ती आशा पूर्णपणे आम्ही ठेवत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा रेव्हरंड सॅमसन पाळक त्यांच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्याकरवी आज तू आम्हाला तुझ्या वचनातून आशीर्वाद दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा तुझी इच्छा आहे की आम्ही प्रतिदिवशी तुझ्या विश्वासामध्ये वाढावं आणि तुझ्यावरचा विश्वास आम्ही दृढ करावा. यासाठी देवबापा तू आम्हाला नेहमी तुझ्या वचनाच्याद्वारे तुझ्या दासांच्या करवी तू आम्हाला मार्गदर्शन करतोस आणि आम्हाला जागृत करतोस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की तू आमच्या ह्या मंडळीला तू आशीर्वाद दिलेला आहे. चांगले सेवक दिले, चांगले पदाधिकारी दिले, चांगले अध्यक्ष आणि पंच सर्व काही तू आम्हाला दिलेले आहेत. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. आमचे अध्यक्ष महोदय तसंच त्यांचं
सर्व पंचमंडळ तसं ट्रस्ट आणि कौन्सिलचे सर्व पदाधिकारी यांच्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. त्यांच्याद्वारे देवबापा या आमच्या कौन्सिलचं, आमच्या या संस्थेचं तू अधिक उन्नती करत आहेस, त्यांची प्रगती करत आहेस. त्यांना दूरदृष्टिकोन तू दिलेला आहे आणि त्याप्रमाणे प्रभू देवबापा या संस्थेचं कौन्सिलचं कार्य अधिक पुढं जाण्यासाठी देवबापा तू त्यांना येथपर्यंत सहाय्य पुरवलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुढे देखील देवबापा तू या सर्व संस्थेला आमच्या तू पुढे ने आणि लागणारं मार्गदर्शन सर्व काही तुझ्यापासून तू त्यांना दे. तसं देवबापा शाळा आहेत, हॉस्टेल आहेत आणि निळा माध्यमाच्याद्वारे, मंडळांच्या माध्यमाच्याद्वारे जी काय सेवा चालू आहे देवबापा, ती सर्व तुझ्या प्रियकारांची सेवा तू आशीर्वादित कर. आमच्या पाळक साहेबांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. अनुप पाळक साहेबांना देखील तू या मंडळीचं सर्व ओझं वाहण्यासाठी लागणारं कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, वचनाचा पुरवठा हे सर्व काही तू त्यांना देत आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू या मंडळीचं सर्व सेवा कार्य त्यांचं तो आतापर्यंत तू आशीर्वादित केलेलं आहे. पुढे देखील दे बापा, तू त्यांना अधिक आशीर्वाद दे. आणि जे काय या मंडळीचे जे नेतृत्व ते करतात प्रभू, ते सर्व करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यांना पुढे देखील दे. वचनाचं सामर्थ्य दे, वचनाचा पुरवठा दे. आणि त्यांच्याकरवी प्रभू या आमच्या मंडळीचं अधिक उन्नती व्हावी, आध्यात्मिक, सांख्यिक आणि भौतिक सर्व रीतीने देवबापा तू त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी लागणारी कृपा आणि मार्गदर्शन तू कर. प्रभू आम्ही विशेष प्रार्थना करतो देवबापा, जे आजारी आहेत देवबापा त्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आम्ही आठवण करतो. हैदी आका आहेत, रेवता आका आहेत आणि इतर जे आहेत प्रभू बिछाण्यावरती पडलेले प्रभू, तुला प्रत्येकाला प्रभू तू ओळखतोस. तुला प्रत्येकाची नावं ठाऊक आहेत, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचा आजार, प्रत्येकाची व्याधी तुला ठाऊक आहे. दे बापा, आमची प्रार्थना आहे की दे बापा तू त्यांना स्पर्श कर. तू जो इस्रायलाचा अंथरूण बदलवणारा परमेश्वर, तो दे बाबा तू त्यांना स्पर्श कर. त्यांचा सर्व व्याधी, त्यांचा आजार, त्यांचं सर्व दुःख, त्यांच्या वेदना सर्व काही दे बापा तुझ्या सामर्थ्याने प्रभू दे बापा तू दूर कर. आणि त्यांनी लवकर उठावं, बिछाण्यावरून लवकर चालावं. त्याद्वारे देवबापा त्यांच्या परिवाराला मोठा आशीर्वाद मिळावा. त्यांची साक्ष अधिक तुझ्यासाठी गौरवी साक्ष त्यांनी द्यावं. त्यासाठी देवबापा जे सेवा करणार आहे त्यांनासुद्धा तू आशीर्वाद दे. त्यांना देखील मार्गदर्शन कर दे बापा. आणि आम्ही विश्वास ठेवतो दे बापा, ज्या काही प्रार्थना मंडळीमध्ये होत आहे दे बापा, तुझ्या प्रिय लेकरांसाठी, ज्या आजारांसाठी, रुग्णांसाठी, त्या तू ऐकत आहेस आणि त्याकडून त्यांना तू बरं वाटू देत आहे असा आमचा विश्वास आहे दे बापा. पुढे देखील दे बापा तू त्यांना अधिक आरोग्य द्यावंस आणि तुझं गौरव त्यांच्याद्वारे व्हावं अशी आमची प्रार्थना आहे देव बापा. पुन्हा एकदा देव बापा आम्ही पावसासाठी तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. देव बापा तू आमच्या सर्वांच्या प्रार्थना ऐकत आहेस आणि प्रभू तू आम्हाला चांगला पाऊस दिला त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो देव बापा. तरीसुद्धा अजून पावसाची गरज आहे प्रभू. आम्हाला भरपूर पाऊस दे. या जिल्ह्यामध्ये पाण्याचं प्रभू पुष्कळ अडचण आहे. यासाठी देव बापा तुझी कृपेची मूठ तू उघड आणि सर्वत्र पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि भरपूर पाऊस पडू दे प्रभू अशी प्रार्थना करतो. ज्या ज्या ठिकाणी पावसाची गरज आहे त्या सर्व ठिकाणी भरपूर पाऊस पडू दे. ज्या ज्या ठिकाणी या पावसामुळं, पुरामुळं जे काही परिस्थिती गंभीर झालेली आहे देवबापा, त्या ठिकाणीसुद्धा आमची प्रार्थना की त्यांचं पुनर्वसन लवकर व्हावं आणि त्यांना आश्रय मिळावा असं तू हो दे प्रभू. देवबापा चांगला पाऊस पडू दे आणि सर्व प्राणीमात्राला, पशु पक्षी प्राणी, सर्व प्राणीमात्रांना प्रभू तू भरपूर पाणी मिळावं असं तू डायरेक्टपणे हो दे. आम्ही तुझे आभार मानतो कारण की तुला सर्व प्राणीमात्रांची, सर्वांची तुला काळजी आहे आणि तू आमच्या सर्वांची काळजी करतो आणि वेळेवरती सर्व गोष्टी तू करतोस. पाण्याचा, सर्व अन्न, वस्त्राचा, सगळ्यांचा पुरवठा वेळेवर करतोस देव बापा. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. येणाऱ्या सर्व जे मंडळीचे कार्यक्रम आहेत देव बापा, ते सर्व कार्यक्रम तू आशीर्वादित कर. रविवारचे भक्ती देखील आशीर्वादित कर प्रभू
आणि त्याद्वारे देखील तू मंडळीला आम्हाला सर्वांना आशीर्वाद दे. तरुण संघ आहे शनिवारी, तो देखील तू आशीर्वादित कर आणि तुझ्या लेकरांना या दिवसामध्ये अधिक त्यांच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. ज्या मंडळीची सेवा करतात प्रभू निर्णय माध्यमाच्याद्वारे, त्या सर्व प्रियजनांसाठी माझी प्रार्थना आहे, तू त्यांना मोठा आशीर्वाद दे, त्यांचं सहाय्य कर. पुन्हा एकदा दे बापा, आजच्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो आणि पुढील सर्व आमचं जीवन तुझ्या कृपेच्या स्वाधीन करतो. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. प्रभूच्या प्रार्थनेनंतर रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक पुढे येतील, आशीर्वाद देतील. या रात्री ईश्वरा गाऊन आजची भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणी सोडून सोडितो तसेच तो आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहे. आणि आता आपला तारणारा प्रभू ख्रिस्त याची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या मंदिरामध्ये हजर असणाऱ्या सर्व प्रभूच्या दासांबरोबर, एसी चर्च नंदुरबार, एसी चर्चच्या सर्व कार्यप्रणालीबरोबर, सर्व अधिकारी वर्ग आहेत, ऑनलाईन सभेमध्ये हजर असणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्यांबरोबर आणि देवाचं निवडलेली इस्रायल राष्ट्र याचबरोबर आता आणि सदा स्वर्गापर्यंत असो. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सामा, आयुष्यभर राखी तो करावा प्रतिपाळ. आमेन. सर्वांना सलाम. सलाम. थँक्यू.